राज्यभरात स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरूच आहे. त्यातच आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं लवकरच बिगुल वाजण्याची शक्यता आहे. निवडणुकीसाठी 46 अधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. राजकारण्यांसाठी तर रणांगण तयार झालंच आहे. पाहुयात याचा खास रिपोर्ट. नमस्कार, मी भक्ती. प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. राज्यात नगरपंचायत, नगर परिषद निवडणुकींच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. दुसरा टप्पा 20 डिसेंबरला आणि मतमोजणी 21 तारखेला होईल. यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं लवकरच बिगुल वाजू शकतं. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी 23 निवडणूक निर्णय अधिकारी आणि 23 सहाय्यक म्हणून एकूण 46 अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. राज्य निवडणूक आयुक्तांच्या 10 डिसेंबरच्या आदेशानुसार आणि कोकण विभागीय आयुक्तांच्या 12 डिसेंबर यादीनुसार या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. म्हणजेच निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी सुरू झाली. सर्वच राजकीय पक्षांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची केली. त्यामुळे पक्ष आणि गट तट या पार्श्वभूमीवर मुंबई मनपाची निवडणूक महत्त्वाची मानली जाते. मुंबईत भाजपाचं वाढलेलं वर्चस्व पाहता ही निवडणूक शिवसेना आणि ठाकरे गटाला जड जाण्याची चर्चा सुरू झाली. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, त्यामुळे मुंबईची सत्ता काबीज करण्यासाठी सर्वांनीच कंबर कसली. राज्यात 29 महापालिकांमध्ये निवडणुका होणार आहेत. मात्र मुंबई, ठाणे, पुणे जोरात आहे. त्यामुळे नगर परिषदेनंतर लगेचच महापालिका बिगुल वाजण्याची शक्यता आहे. मुंबई सारख्या राजधानीत मनपा निवडणुका म्हणजे राजकीय भूकंपाची चाहूल. प्रशासकीय तयारी जोरात, पण पक्षात अंतर्गत कलहाचीही जोरदार चर्चा. आता हे रणकंदन विकासाच्या मुद्द्यांवर होईल की फक्त सत्तेच्या खेळावर? काय वाटते तुम्हाला? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.